नमस्कार. मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी. अधोरेखितचा आजचा विषय आहे पाकव्याप्त काश्मीर, बांगलादेशी घुसखोर आणि औरंगजेब. मित्रहो, एकंदर जगाची जी राजकीय परिस्थिती आहे आणि तिच्यामध्ये दोष असल्यास ती सुधारण्यासाठी दुसऱ्या महायुद्धानंतर जी राजकीय व्यवस्था आपण निर्माण केलेली आहे ती भारताच्या हितावर अन्याय करणारी आहे आणि याची जाणीव भारतातल्या राजकीय पक्षांना जेवढी व्हायला हवी तेवढी अजून झालेली नाही आहे. दिल्लीमध्ये रायसिना डायलॉग या नावाखाली जी आंतरराष्ट्रीय राजकीय परिषद भरलेली आहे तिच्यामध्ये बोलताना काल भारताचे परराष्ट्र मंत्री सुब्रमण्यम जयशंकर यांनी या गोष्टीकडे लक्ष वेधलेलं आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर जी संयुक्त राष्ट्र संघटना निर्माण झाली ती पक्षपाती आहे, निपक्षपाती नाही आणि त्यामुळे ती सगळ्यांना समान न्याय देऊ शकत नाही आणि त्यामुळे जगामध्ये अशांतता, गोंधळ, अव्यवस्था निर्माण झालेली आहे. आणि याच्यात गंमत अशी आहे की अव्यवस्थेचा फायदा मोठी राष्ट्र घेत आहेत असं नाही. छोटी राष्ट्रसुद्धा जर ती जुगारी असतील, जर ती पराकोटीची आतंकवादी असतील आणि काही झालं तरी चालेल पण आपले जे विरोधक आहेत त्यांना छळायचं या वृत्तीची असतील तर ती या अव्यवस्थेचा फायदा घेतात असं आपल्या परराष्ट्रमंत्र्यांनी ठासून सांगितलं. आणि त्यासाठी त्यांनी काश्मीरचं उदाहरण दिलं. पाकिस्ताननं आक्रमण केल्यानंतर 1948 पासून काश्मीरचा विषय, काश्मीरच्या आक्रमणाचा विषय संयुक्त राष्ट्रसंघामध्ये पडून आहे. हे उघड आक्रमण आहे. भारताच्या सैन्याला त्या रणभूमीवर उतरावं लागलं आणि ते आक्रमण परतावं लागलं. ते निम्मच परतलं गेलं. पण हा विषय संयुक्त राष्ट्रसंघाकडे गेल्यानंतर जे उघड आक्रमण होतं त्याला त्यांनी वादग्रस्त विषय ठरवलं आणि जो म्हणजे इन्व्हेजनच्या ऐवजी डिस्प्यूट असं त्यांनी काश्मीरच्या आक्रमणाचं वर्णन केलं. आणि जो आक्रमण करणारा आहे आणि ज्याच्यावर आक्रमण झालं आहे असे दोन्ही देश समान पातळीवर आणून ठेवले गेले आणि गेल्या 75 वर्षात काश्मीरचा प्रश्न सुटावा, भारताला न्याय मिळावा, भारताचं राष्ट्रही जपलं जावं, पाकव्याप्त काश्मीरमध्ये जे लोक राहतात त्यांच्या इच्छा आकांक्षांचं काय याचा कसलाही विचार संयुक्त राष्ट्र संघटनेनं केला नाही. त्या संयुक्त राष्ट्रसंघाची एकंदर रचना जी आहे ती बदलायला हवी आहे अशी मागणी जयशंकर यांच्याकडून झालेली आहे असं म्हणायला हरकत नाही. आपण आपलं जे राजकारण आहे परराष्ट्र धोरणाचं ते आता आपल्याला हवं तसं, आपल्याला म्हणजे भारताच्या हिताला हवं तसं जागतिक व्यवस्था बदलण्याच्या दृष्टीनं आपण पावलं टाकतो, दमदार पावलं. ही एक मोठी सकारात्मक अशी राजकारणात घडत असलेली गोष्ट आहे. ती मुद्दाम मला आपल्या लक्षात आणून द्यायची होती. ही जी जागतिक अव्यवस्था आहे ती भारताच्या म्हणजे हिंदूंच्या हिताला बाधक आहे आणि याविषयी जगात कोणीही आवाज आपल्या बाजूनं उठवत नाही. इतके आपण एकाकी आहोत याचं भान भारतातल्या राजकीय पक्षांना आलेलं नाही. त्यामुळे ते क्षुल्लक गोष्टीसाठी, मतपेढीच्या राजकारणासाठी एकमेकाचे गळे पकडत असतात. पण संयुक्त राष्ट्रसंघ हे मुख्य बदलायला हवं आहे. संयुक्त राष्ट्रसंघावर हल्ला करायला हवा आहे आणि संयुक्त राष्ट्रसंघात सुधारणा व्हायला हवे अशी मागणी सगळ्यांनी एकमुखानं करण्याची गरज आहे. भारताचं हित कसं काय पायी तुडवलं जातं त्याचं एक दुसरं उदाहरण कालच घडलेलं आहे ते आपण पाहू. काल महाराष्ट्र विधानसभेमध्ये मुंबईत
बांगलादेशी घुसखोरांचा प्रश्न निघाला. अतुल भातखळकर प्रभृती मुंबईच्या आमदारांनी लक्षवेधी सूचनेच्या माध्यमातून बांगलादेशी घुसखोरांचा प्रश्न उपस्थित केल्यानंतर गृह खात्याचे राज्यमंत्री योगेश कदम यांनी जी माहिती दिली ती धक्कादायक आहे. म्हणजे त्यांनी सांगितलं की आता आपण बांधकाम कंत्राटदार जे आहेत त्यांच्यावर हे बंधनकारक करतो आहोत की ते जे मजूर नेमणार आहेत ते अवैधरित्या भारतात घुसलेले बांगलादेशी मजूर नाहीत, हे त्या बांधकाम कंत्राटदारांनी प्रतिज्ञापत्रावर लिहून द्यायचं आहे. तो भाग आहेच, पण वस्तुस्थिती काय आहे? हे बांगलादेशी घुसखोर कसे काय भारतात येतात? तर यांना पश्चिम बंगाल सरकारमध्ये ममता बॅनर्जी ज्याच्या मुख्यमंत्री आहेत अशा पश्चिम बंगाल सरकारमध्ये, पश्चिम बंगालच्या भूमीवर, त्या राज्यात हे जे बांगलादेशी घुसखोर येतात त्यांना आधार कार्ड देण्यापासून सर्व सुविधा, नागरिकत्वाला आवश्यक असलेल्या सर्व सुविधा तिथे त्यांना देण्यात येतात. आणि मग ते भारतातल्या अनेक भागांमध्ये भारताचे नागरिक म्हणून घुसतात आणि मग त्यांना त्यातले काही आतंकवादी होतात आणि भारताच्या हिताला बाधक होतील अशा गोष्टी ते करतात. तेव्हा केवढ्या जागतिक अव्यवस्था आहे असं नाही, त्यापेक्षा अधिक अव्यवस्था भारतातल्या राजकीय यंत्रणेमध्ये आहे. जागतिक अव्यवस्था जी आहे त्याचं कारण दुर्लक्ष किंवा महत्त्व नीट न समजल्यामुळे समस्येचं निर्माण झालेली असू शकते. पण भारतातली जी राजकीय अव्यवस्था आहे, म्हणजे बांगलादेशी घुसखोरांना नागरिक बनवण्यासाठी राज्य सरकार सहकार्य करतं, ही भ्रांत राष्ट्रवादातून निर्माण झालेली आहे. आणि ही आत्ता आपल्या भारतासमोरची सगळ्यात मोठी समस्या आहे की आपण भ्रांत राष्ट्रवादाचं परिपालन करतो आहोत आणि आपल्या राष्ट्राचं हित त्यामुळे जपलं जात नाही आहे. पण याविषयी सर्व पक्षांचं एकमत नाही आहे. भारताचं अनहित झालं तरी काही पक्षांना कारण मतपेढीचं राजकारण आपण करतो आहोत. कसं ते आपण एक वेगळ्या विषयानं, ताजा जो विषय महाराष्ट्रातला आहे, नागपूरमध्ये आत्ता 2 दिवसापूर्वी जी दंगल झालेली आहे ती दंगल प्रीमेडिटेटेड म्हणजे पूर्वनियोजित आणि आधी ठरवून त्यांनी केली होती. म्हणजे गाडाभर तुम्हाला दगड मिळाले, बॉम्बस्फोटकं मिळाली वगैरे वगैरे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. याच्यातला विषय काय आहे? राज्य सरकार कमी पडलं किंवा औरंगजेबाविषयी घ्यायला हवा होता की नाही, किंवा नको ते जुने विषय तुम्ही का काढताय, हे विषय आहेत, विचार करण्यासारखे आहेत. मुख्य विषय याच्यातला असा आहे की मुसलमानांची मानसिकता अजूनही जशी फाळणीच्या वेळेला होती तशीच आहे आणि ती सुधारण्याच्या दृष्टीनं एकही राजकीय पक्ष त्या अर्थानं विचार करत नाही आहे. महाराष्ट्रात राहणाऱ्या, नागपूरमध्ये राहणाऱ्या, मुंबईत राहणाऱ्या मुसलमानांना औरंगजेबाची कड घेण्याचं काय कारण आहे? औरंगजेबाचा आणि या भूमीचा, या देशातल्या स्वातंत्र्याचा काय संबंध आहे? या देशातल्या सार्वभौमत्वाशी औरंगजेबाचा काय संबंध आहे? पण मुसलमानांना औरंगजेब हवा आहे आणि औरंगजेब म्हटल्यानंतर त्याचा प्रतिस्पर्धी शिवाजी महाराज आठवतात. तो आपोआप मुसलमानांना नकोय का असा प्रश्न त्याच्यातून निर्माण होतो. तर या प्रश्नाचं गांभीर्य आपण अजून लक्षात घेतलेलं नाही. नागपूरमध्ये दंगल होते. नागपूर ही महाराष्ट्राची उपराजधानी आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुख्य कार्यालय तिथे आहे. त्या नाही म्हटलं तरी तो एक संवेदनाशील असा भाग आहे. येथे दंगल होते किंवा इथलं वातावरण कसं असतं त्याचा मी एक छोटासा किस्सा माझ्या आयुष्यात घडलेला तेवढा सांगतो. बाबरी मशीद पडली त्यावेळेला महाराष्ट्र विधानसभा चालू होती आणि मी वार्ताहर म्हणून नागपूरमध्ये होतो. आणि दुसऱ्या दिवशी नागपूरमध्ये दंगल सुरू झाली आणि सकाळी दंगल ज्या भागात झाली त्या भागात जाऊन मी आलो होतो, बातमी गोळा करून आलो होतो. आणि आता मला पुढे काय करायचं आहे,
याचा विचार करण्यासाठी मी त्या नागपूरच्या विधान भवनाच्या पायऱ्यांवर आणि त्या पोर्चमध्ये मी फेऱ्या मारत होतो की आता आपल्याला पुढे काय करायचं. तेवढ्यात तिथे अचानकपणे नागपूरच्या पोलीस कमिशनरची गाडी येऊन थांबली. आतून पोलीस कमिशनर अरविंद इनामदार उतरले. अरविंद इनामदारांनी मला पाहिल्यानंतर हसले आणि म्हणाले, बरं झालं तुम्ही भेटलात ते. असं म्हणून त्यांनी माझा हात पकडला. एखादा चोर पळून जाऊ नये म्हणून पोलिसांची हात पकडण्याची एक विशिष्ट पद्धत असते. त्या पद्धतीनं त्यांनी माझा हात, मी म्हटलं हो काय करताय काय. ते म्हणाले नाही तुम्ही भेटलात ते बरं झालं, आता अरविंद इनामदार काय असतो ते तुम्ही पहा. असं म्हणून मला ते मुख्यमंत्र्यांच्या दालनात घेऊन गेले. सुधाकरराव नाईक मुख्यमंत्री होते. अरविंद इनामदार त्यांना म्हणाले, सर आता काय झालं सकाळी हे तुम्हाला अरविंद कुलकर्णी सांगतील, त्यानंतर तुम्ही ठरवा हे राज्य चालवायचं आहे की नाही. तुम्ही जसं म्हणाल तसं आम्ही करू. आणि मग मी त्यांना काय घडलं, दंगल झाली म्हणजे काय घडलं ते मला जे माहिती होतं, मी जे पाहिलं ते सांगितलं. अरविंद इनामदार पोलीस कमिशनर असूनसुद्धा त्यांना घेराव घालून त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला, त्यांना खाली पाडण्याचा प्रयत्न झाला. त्यांच्या हेल्मेटवर एक काठीचा वारही बसला. हे सगळं मी सांगितलं आणि नंतर मला जी अवांतर माहिती होती ती सांगितली. ती सांगितल्यानंतर सुधाकरराव नाईक जे रेलून बसले होते ते ताट बसले आणि अरविंद इनामदारांना म्हणाले, तुम्हाला जे हवं आहे ते तुम्ही करा. मला परिस्थिती सुधारायला हवी आहे, नॉर्मल व्हायला हवी आहे. मी विचारणार नाही तुम्हाला असं का केलं म्हणून. जा, तुम्हाला जे हवं ते तुम्ही करा. आणि मग 2 दिवसामध्ये अरविंद इनामदारांनी परिस्थिती आटोक्यात आणली. पोलीस कमिशनरवर हल्ला करण्या इतके नागपूरमधले हे समाजकंटक तयारीत होते. याच्यावरून तुम्हाला ही 1992ची गोष्ट आहे, बाबरी मशीद पडल्यानंतरची. आता हे जे आहे की संघाचं कार्यालय तिथे असताना हल्ला होणं किंवा मिरवणूक निघणं वगैरे, मी एक तुम्हाला आठवण करून देतो की 1927मध्ये मी जुना इतिहास वाचलेला आहे. 1927मध्ये बाळकृष्ण शिवराम मुंजे आणि डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार हे दोघे हिंदुत्वनिष्ठ नेते नागपूरचे. या दोघांना निनावी पत्र आलेली आहेत आणि ती पत्र महाल या भागातल्या पोस्ट ऑफिसातून टाकण्यात आलेली आहेत. पोस्टाचा शिक्का आहे. हेडगेवारांना त्यांनी असं बजावलं, तुम्ही हे हिंदू संघटनेचं काम सोडा, नाहीतर तुमच्या जीवावर बेतेल. आम्ही जे लोक आहोत तुम्हाला पत्र पाठवणारे ते तुमचे तुकडे तुकडे करू आणि तुमची हाडं शोषून घ्यायला, चोखायला आम्हाला आवडेल. जशी कोंबडीची हाडं आम्ही चोखतो तशी तुमची पण हाडं चोखू. अशी पत्र आहेत 1927ची. एकंदर वातावरणच त्यावेळेला असे आहे. कोहोटला मोठा दंगा झाला आणि तो मिटवण्यासाठी मुंजे वगैरे गेले. त्यावेळेला मुसलमानांनी ज्या मागण्या केल्या की हिंदू मुस्लिम ऐक्य तुम्हाला हवं असेल तर हिंदूला मुसलमान करण्याचा आमचा हक्क आहे, हे तुम्ही मान्य करा आणि तुमच्या मुली आमच्या मुलांना द्या. इतकं निलाजरेपण, इतक्या उघडपणे त्यांनी मागण्या केलेल्या आहेत. आणि शौकत अलींचं का मोहम्मद अलींचं हे वाक्य आहे की ज्या दिवशी मी महात्मा गांधींना मुसलमान करेन तो दिवस माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा दिवस असेल. त्या मुख्य प्रश्न हा आहे, पुन्हा आपण मूळ विषयाकडे येऊ, की जागतिक डिसऑर्डर आहे, अव्यवस्था आहे. मुख्य प्रश्न हा आहे की ती कशामुळं आहे. तर हिंदू आपल्या हिताविषयी जागरूक नाहीत, उदासीन आहेत. तर हिंदूंनी आपल्या हिताविषयी जागरूक व्हायला पाहिजे आणि त्यासाठी सर्व पक्षीय मतभेद, निवडणुकीचं राजकारण, मतपेढीचं राजकारण हे बाजूला ठेवायला हवं आहे. आणि राष्ट्रात म्हणून एक काही राजकारण असतं जे इतर देशात चालतं.
आता डोनाल्ड ट्रम्प जे करतायत ते राष्ट्राचं राजकारण करतायत. आंतरराष्ट्रीय राजकारण त्यांनी थोडं बाजूला ठेवलं आहे. तसं आपण भारत म्हणून आपलं राष्ट्राचं राजकारण कधी करू, हा मुख्य विषय आहे. बाकी मग औरंगजेब हा विषय आत्ता संयुक्तिक आहे की नाही, हा अगदी स्वतंत्र विषय आहे. औरंगजेबाची कबर जी आहे, हा संयुक्तिक विषय आहे की नाही, असंच संघाच्या प्रवक्त्यांना म्हणायचं असावं. मुख्य विषय हा आहे की औरंगजेब आत्ता मुसलमानांना प्रिय वाटतो, त्यामुळे तो प्रिय वाटणार नाही, तो अप्रिय वाटेल. या दृष्टीनं बौद्धिक सुधारणा, बौद्धिक प्रबोधन काय करता येईल, हा विषय कायम संयुक्तिकच राहणार आहे. हा विषय जर आपण नीट सोडवला नाही तर आपलं राष्ट्रही धोक्यात येणार आहे. एवढंच मला लक्षात आणून द्यायचं होतं. माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.